अमरावती येथील महाजनपुरा परिसरातील दत्तविहार कॉलनीत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। कच्चे रस्ते व रस्त्यावरील सांडपाणीमुळे येथे गटारगंगा साचली आहे। त्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोनाच्या काळात नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असताना देखील प्रशासनाची याकडे दुर्लक्ष होत आहे। येथील संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। स्थानिक दत्तविहार कॉलनीत मागील 2 वर्षापासून महानगरपालिकेच्या वतीने कोणत्याच प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही। या परिसरात रस्ता नसून कच्चा रस्ता आहे, शिवाय कच्ची नाली, सांडपाणी जाण्याचा मार्ग नाही, स्ट्रीट लाईट नसल्याने गत 2 वर्षांपासून नागरिकांना याचा चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे। याबाबत स्थानिक नागरिकांना देखील माहिती दिली, परंतु त्यांनी कोणत्याच प्रकारची दखल घेतली नाही। तसेच काही महिन्यांपूर्वी महापालिका आयुक्तांची भेट घेतली असता याबाबत कारवाई करू असे आश्वासन देण्यात आले होते, परंतु त्यांनी देखील कोणत्याच प्रकारची कारवाई केली नाही। मधल्या काळात महानगरपालिकेने पाहणी करून नवीन एस्टिमेट तयार केले, परंतु सध्या नवीन कामाकरिता निधी नसल्याचे कारण त्यांनी नागरिकांना सांगितले। संपूर्ण परिसरात सांडपाण्याने जलमय झाला असून त्यावर शेवाळीचा थर चढला आहे। त्या पाण्याचा दुर्गंध सुटला आहे, त्यामुळे श्वसनाचा त्रास नागरिकांना होत आहे व तसेच सध्या डेंगू, मलेरिया, मेंदूज्वर साथही चालू आहे। विषारी सापांचेही प्रमाण वाढले आहे। त्यामुळे प्रशासनाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त करीत आंदोलनाचा इशारा येथील रहिवासी भारत चव्हाण, प्रवीण आगरकर, राम ठाकरे, दिलीप भुयार, वडनेकर, भिलाये, संजय लाटे, काकडे, भोयर शर्मा, रमेश इंगळे, विशाल धोटे यांनी दिला आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।